धनु राशीच्या लोकांसाठी 6 एप्रिल ते 12 एप्रिल अत्यंत महत्त्वाचे हे नक्की पहा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. धनु राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून, कदाचित काही महिन्यांपासून तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही सगळ्यांसाठी करताय पण तुमच्यासाठी उभं राहणारं कोणीच नाहीये? तुम्हाला असं वाटतंय का की तुमची स्वप्न तुमच्या डोळ्यासमोर आहेत पण ती पूर्ण होताना दिसत नाहीयेत? धनु राशीच्या मित्रांनो, हा 6 एप्रिल ते 12 एप्रिलचा आठवडा तुमच्या आयुष्यातला निव्वळ एक आठवडा नाहीये. हे 7 दिवस तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे आणि तुमच्या संघर्षाचं फळ देणारे ठरणार आहेत. काही अशा घटना घडणार आहेत ज्या ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण ते पाणी दुःखाचं असेल की आनंदाचं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज मी तुमच्याशी फक्त एक ज्योतिषी म्हणून नाही, तर तुमचा एक जवळचा मित्र म्हणून बोलणार आहे. लगेच कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा स्वामी समर्थ. बघूया किती लोकांची श्रद्धा आज त्यांच्या पाठीशी उभी राहते. धनु राशीचा माणूस म्हणजे एक धगधगती आग असते. तुम्ही कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही. कोणाला मदत करायची वेळ आली की तुम्ही स्वतःच्या खिशातला शेवटचा रुपया द्यायलाही मागे पुढे पाहत नाही. पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? टीका, अपमान आणि एकटेपणा. या आठवड्यात म्हणजे 6 एप्रिलपासून ग्रहांची अशी काही चक्र फिरणार आहेत की तुमच्या मनावरचं ओझं हलकं व्हायला सुरुवात होईल. पण लक्षात ठेवा, हा बदल इतका सोपा नसेल. तुम्हाला तुमच्या काही जुन्या आठवणींना आणि काही चुकीच्या माणसांना कायमचा निरोप द्यावा लागणार आहे. करिअर आणि आर्थिक स्थिती. 6 ते 9 एप्रिल दरम्यान कामाच्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसरंच कोणीतरी लाटतंय. धनु राशीच्या मित्रांनो, तुमच्या मनात येणारा हा राग स्वाभाविक आहे. तुम्ही रात्रीचा दिवस करून जे प्रोजेक्ट पूर्ण केले त्याचं कौतुक जेव्हा बॉस दुसऱ्याचं करतो तेव्हा हृदय पिळवटून निघतं. पण थांबा, 10 एप्रिलच्या आसपास गुरुची दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना तुमची किंमत कळण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर या आठवड्यात असा एक फोन येईल जो तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणेल. आर्थिक बाजू. पैसा येतोय पण टिकत नाहीये, ही तुमची मुख्य तक्रार आहे ना? या आठवड्यात अचानक धनलाभाचे योग आहेत, पण ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवा. कोणालाही उसने पैसे देताना 10 वेळा विचार करा, कारण दिलेला पैसा परत येईलच याची शाश्वती नाही. कौटुंबिक आणि नात्यांमधील चढ-उतार. धनु राशीच्या लोकांचं सर्वात मोठं दुःख हे आहे की त्यांना त्यांच्या घरातच कधीकधी परक वाटतं. तुम्ही घरासाठी झटता, पण जेव्हा तुम्हाला मानसिक आधाराची गरज असते तेव्हा सगळे आपापल्या जगात मग्न असतात. या आठवड्यात विशेषतः 8 आणि 9 एप्रिलला जोडीदारासोबत जुन्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. जुन्या जखमा पुन्हा उरकरल्या जातील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती रागात काही बोलली तर तुम्ही शांत राहा. तुमचे शब्द शस्त्र बनू शकतात आणि एकदा तुटलेलं नातं सांधणं खूप कठीण असतं. तुमच्या आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांच्या डोळ्यातले आशीर्वादच तुम्हाला या कठीण काळातून बाहेर काढतील. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि तिथे तुमचा नकार झाला असेल तर हा आठवडा तुम्हाला त्यातून सावरण्याची शक्ती देईल. हार्वे आणि मानसिक स्थिती. धनु राशीच्या लोकांनो, तुमचं शरीर कदाचित थकलेलं नसेल, पण तुमचं मन गेल्या कित्येक काळापासून एक ओझं वाहत आहे. 6 एप्रिल ते 12 एप्रिल या काळात तुमची मानसिक स्थिती कशी असेल हे नीट समजून घ्या. विचारांचे चक्र आणि झोप. या आठवड्यात तुम्हाला ओव्हर थिंकिंगचा प्रचंड त्रास होऊ शकतो. रात्री अंथरुणावर पडल्यावर जुन्या आठवणी, कोणाचे तरी टोमणे किंवा भविष्याची काळजी तुम्हाला झोपू देणार नाही. तुम्हाला असं वाटेल की मी सगळ्यांसाठी केलं, पण माझ्या पदरात काय पडलं? मित्रांनो, हा मानसिक तणाव तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. डोकेदुखी किंवा डोळ्यांची जळजळ याकडे दुर्लक्ष करू नका. ती जुनी जखम. या आठवड्यात जुना एखादा आजार किंवा जुनी मानसिक जखम पुन्हा समोर येऊ शकते. कदाचित एखादी व्यक्ती तुम्हाला असं काही बोलेल ज्यामुळे तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल. पण लक्षात ठेवा, हे तुमचे ग्रह तुमची परीक्षा घेत आहेत. तुमची शक्ती ही तुमच्या विचारांमध्ये आहे. आध्यात्मिक ऊर्जेची गरज. या 7 दिवसात तुम्हाला एकांत हवासा वाटेल. कोणाशीही न बोलता कुठेतरी शांत बसून राहावंसं वाटेल. धनु रास ही मुळातच ईश्वराशी जोडलेली रास आहे. या आठवड्यात जर तुम्ही दररोज 10 मिनिटे ध्यान म्हणजे मेडिटेशन केलं किंवा तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण केलं तर तुम्हाला एका वेगळ्याच शांततेचा अनुभव येईल. आठवड्याचे टर्निंग पॉइंट्स. 6 आणि 7 एप्रिल.
संघर्षातून धडा. आठवड्याची सुरुवात थोडी जड जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी किंवा घरात तुमच्यावर काही आरोप केले जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला असं वाटेल की नशीब तुमच्या विरोधात आहे, पण हा संघर्ष तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आला आहे. या 2 दिवसात कोणाशीही वाद घालू नका. फक्त शांत राहून वेळेची वाट पहा. 8 एप्रिल, भावनांचा उद्रेक. बुधवारी तुमच्या भावनांचा बांध फुटू शकतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीसमोर तुम्ही तुमचे मन मोकळे कराल. कदाचित तुम्ही रडालही. पण धनुराशीच्या मित्रांनो, रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर ते मन स्वच्छ करण्याचं साधन आहे. या दिवशी तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात खरं कोण आहे आणि खोटं कोण. 9 आणि 10 एप्रिल, आशेचा किरण. हे 2 दिवस तुमच्यासाठी या आठवड्यातले सर्वात महत्त्वाचे दिवस आहेत. गुरुची कृपा तुमच्यावर होणार आहे. एखादी अशी बातमी मिळेल ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत होतात. मग ते नोकरीचं पत्र असो, रखडलेले पैसे असोत किंवा मुलांच्या बाबतीतली आनंदाची बातमी असो. या 2 दिवसात तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असेल. 11 एप्रिल, निर्णयाची वेळ. शनिवारी तुम्हाला आयुष्यातला एक मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय तुमच्या करिअरशी किंवा घराशी संबंधित असेल. हा निर्णय घेताना कोणाच्याही दबावाखाली येऊ नका. तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. तुमची अंतरप्रेरणा तुम्हाला कधीच चुकीचा मार्ग दाखवणार नाही. 12 एप्रिल, आत्मिक समाधान आणि नवी सुरुवात. रविवारी तुम्हाला एक वेगळंच समाधान मिळेल. गेल्या 6 दिवसात जे काही घडलं त्यातून तुम्ही तावून सुलाखून निघालेला आहात. संध्याकाळी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला रिचार्ज करेल. तुम्ही पुढच्या आठवड्यासाठी पूर्णपणे तयार असाल. तुम्हालाही असं वाटतंय का की तुमचं नशीब कोणीतरी बांधून ठेवलं आहे? कमेंटमध्ये हो किंवा नाही सांगा, मी त्यावर उपाय सांगेन. तुमच्यापैकी किती जणांना रात्री झोपताना उद्याच्या भविष्याची भीती वाटते? आपण मिळून यावर मात करूया. भावनिक साथ. शेवटी मला एवढंच सांगायचंय, धनुराशीच्या माझ्या भावांनो, बहिणींनो, तुम्ही खूप सहन केलंय. लोकांच्या टोमण्यांपासून ते गरिबीच्या चटक्यांपर्यंत तुम्ही सगळं पाहिलंय. कधीकधी वाटतं ना की सगळं सोडून कुठेतरी लांब निघून जावं, कोणाशीही काही बोलू नये. पण लक्षात ठेवा, तुमची लढाई अजून संपलेली नाही. देव तुम्हाला इतकंच दुःख देतो जितकं पेलण्याची ताकद तुमच्यात असते. या 6 ते 12 एप्रिलच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवा. कोणासमोरही झुकू नका, कारण तुम्ही स्वाभिमानी धनु राशीचे आहात. हा आठवडा तुमच्यासाठी नवी पहाट घेऊन येणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओने तुमच्या मनाला स्पर्श केलाय, तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक धनु राशीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जो आज हताश होऊन बसला आहे. तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते, कोणाला तरी जगण्याची उमेद देऊ शकते. जाता जाता फक्त एवढंच सांगेन, तुमचं रडणं आता थांबणार आहे, कारण तुमचे दिवस बदलणार आहेत. स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. कमेंटमध्ये विसरू नका, तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती लिहा. स्वामींच्या चरणी आपण ती प्रार्थना करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खंबीर रहा. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.